नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी विवरण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. 8 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी विवरण करण्याचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. शासन निर्णय दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 ओके 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, त्याच्यानंतर अनुसूचित जमातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रम, त्याच्यानंतर अनुदाने, त्याच्यानंतर लेखाशीर्ष दिलेला आहे. याच्यामध्ये 3960 कोटी इतका निधी मंजूर करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे. ओके. आता वित्तीय विभागाच्या संदर्भ दिनांक 7/4/2024 रोजीच्या परिपत्रकामध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी विवृत्ती कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांची माहे सप्टेंबर 2025 या महिन्यात आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235 लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनसर या उद्दिष्टाखाली 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख, त्यानंतर प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी विवरण प्रणालीमधून विवरित करण्याची शासनास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने कार्य काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चांचा अहवाल लेखाशीर्ष, उपलेखाशीर्ष निहान तसेच साध्य केलेले भौतिक उद्दिष्ट निहान माहिती निधी उपयोगित प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला बाल विकास विभाग यांनी प्रत्येक महिन्यात 10 तारखेपर्यंत पाठवणे बाबत दक्षता घ्यायची आहे. ओके. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे त्यांनी विभागाने जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गात घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातींच्या व नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता होईल याची बाबत विभागाने दक्षता घ्यायची आहे. ओके. म्हणजे ज्या समाजासाठी निधी मंजूर त्याचा लाभ झाला पाहिजे. ओके. सामाजिक न्याय विभाग विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिला, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. कोणत्याही योजनेमध्ये आपल्याला लाभ भेटणार आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. सदर शासनाने निर्णयामध्ये विवरित करण्यात आलेले निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिकामधील यामधील आपल्याला वित्तीय नियम तसेच वित्तीय विभागाच्या संदर्भामध्ये 7/4/2025 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन 7/4/2025 च्या परिपत्रकामध्ये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागांचा अनौपचारिक संदर्भ दिलेला आहे. 29/9/2025 मध्ये प्राप्त सहमतीमधून निर्गमित करण्यात यावा. ओके. अशा पद्धतीने हा जी-आर लाडक्या बहिणी अंतर्गत
तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ह्या जी-आरबद्दल अजून काही डाऊट असेल, तर तुम्हाला निधी वगैरे मंजूर करण्यात आलेला आहे. ओके. तर लवकरच तुम्हाला ह्या महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा निधी आपल्याला लवकरच आपल्या खात्यामध्ये येणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरचा निधी आपल्याला लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे. ओके. त्याबाबत हा जी-आर आलेला आहे. ओके. तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.